आहेत. साजिद शेख आहे, येस साजिद आहेत, आदमच्या पाठीमागे. साजिद नाही, अमोल आहे, असं होणार नाही. आणि केतू 11 चेंज द गेम वंजारपाडा टीम साठी षटकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज इथून लावण्यात येत आहे. कोणत्याही बॅटरने जर षटकार हॅट्रिक ठोकली तर रवींद्र मिसाळ यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल केतू 11 टीम साठी. विकेट हॅट्रिक साठी सर्व संघांसाठी फायनल पर्यंत कॅश प्राइज आहे. जो खेळाडू येणाऱ्या पुढच्या सगळ्या मॅचेस मध्ये विकेट हॅट्रिक कमावेल त्यासाठी मात्र संजय मिनमिने दादा यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि आदरणीय विकास जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. मी विनंती करेल विकास जाधव साहेबांना आपण मंचावरती यावं. विकास जाधव दादांचं देखील मनापासून स्वागत आहे. आपल्या स्पर्धेला त्यांची सदिच्छा भेट. आणि फायनलच्या दिवसामध्ये आता सेकंड राऊंडची ही हाय व्होल्टेज ड्रामा आदमच्या ओव्हरची ही सुरुवात. पहिला चेंडू आणि संकेत बाबरेचा हा फटका आलाय. पहिल्याच बॉलवरती घातक ठरली होती धाव. पहिल्या 1 रनने इथून झाले 51. कट्टर प्रतिस्पर्धे यावर्षीच्या सीझन मधले फेस टू फेस लढाया झाल्या 4. जिंकलाय मोहाचीवाडी. आता पलटवार करण्याची वेळ आहे ती वंजारपाडा टीमला. 1 बॉल 1 धाव. आदमची ओव्हर पॉवर प्ले मध्ये सर्कल बाउंड्री वरून तो गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेटने बॉलिंग करतो. फटका चांगला सौरभ बाबरेच्या गब्बरच्या बॅटमधून धावसंख्येला उभारी देणारा पहिला बिग हिट शॉट संकेत बाबरेच्या साथीला असणारा गब्बर अर्थात सौरभ बाबरेचा. खतरनाक शो इथून पेश करायचा आहे केतू 11 चेंज द गेम वंजारपाडाला. कारण आज सामना आहे तो मात्र 3 ओव्हरचा. एक रन इथून घेतली जाते. आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण पाहतो अंतरा नीडचे ग्रामस्थ आदरणीय मंगल माळू जाधव या ठिकाणी उपस्थित झाले. आपण स्टेजवरती यायचं. त्याच्यानंतर अंबो बारकू करडे या ठिकाणी उपस्थित झाले. आपण देखील स्टेजवरती आलो. आणि दत्तात्रय धर्मा जाधव आपणही या स्टेजवरती येऊन असं नसतं व्हायचंय. यावेळेला शॉट खेळायचंय. समोर चेंडू होता. संकेत बाबरे इथून चेंडू डॉट खेळतो. आणि आदमच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॅटिंग परफॉर्मन्स पाहिला तर सौरभ बाबरेने षटकार ठोकलाय. धावसंख्या या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत ती मात्र 9 अंकावरती. स्कोरच्या भूमिकेत भगवान माळी आहेत. भगवान आम्हाला सातत्याने अपडेट पोहोचवतात की आतापर्यंत वंजारपाडा टीम स्कोर आहे तर मात्र 9. आपल्यासाठी 8 धावा आहेत. 8 धावा दाफलकावरती आहेत. आदमचा चेंडू संकेत बाबरेचा शॉट स्क्रीनच्या समोर खेळाडू पोहोचलाय. आणि कलेक्शन मधून थ्रो देखील आला. आणि परफेक्ट फिल्डिंगने 1च धाव मिळाली. आणि संकेत बाबरेच्या शॉट वरती 1 रनने टोटल पुढे सरकली 9. ओव्हर नंबर 1 आदमची ओव्हर. आता कदाचित या बॉलवरती एका मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे मात्र केतू 11 चेंज द गेम वंजारपाडा टीमला. धावा आहेत 9. आदमचा बॉल. अपील आणि अपील मध्ये विकेट आली ती मात्र सौरभची. ओव्हर नंबर 1 चा खात्मा केला आदमने आणि विकेट आली ती पहिली सौरभ बाबरेची. बॅटिंग करताना सौरभ बाबरेची विकेट खात्यामध्ये आणली ती आदमने. आता ओव्हर नंबर 2 मध्ये आला साजिद शेख. मोहाचीवाडी टीमने यावर्षी भरपूर साऱ्या ट्रॉफी जिंकल्या. ट्रॉफी जिंकण्यामध्ये कडाव आणि मोहाचीवाडी हे 2 संघ सध्या कर्जत तालुक्यामध्ये अव्वल स्थानावरती आहेत. पहिलाच बॉल संकेत बाबरेचा फटका भरपूर उंच गेलाय आणि डाऊन दी बॉल खेळाडू आला आणि पकडली कॅच. संकेत बाबरेची विकेट खात्यामध्ये खेचली होती साजिद शेखने. धक्का क्रमांक 2. धावा 9 असताना
इथे थोडासा शॉट मी म्हणेल की भरपूर उंच गेला चेंडू, संकेत पाहत राहिला आणि त्यानंतर त्याला माहिती की फटका इथे फसलाय आणि विकेट आली होती ना संकेत बाबरेची. KP11 चेस द गेम वंजारपाडा टीमसाठी या वर्षीच्या सीझन मध्ये नियमित अडसर राहिलाय तो मोहाचीवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील दमदार खेळ करायचा आहे. त्या इच्छेने किंवा त्या विजयाच्या महत्वाकांक्षेने पेटून उठलेले खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये करण बाबरे पोहोचलाय. करण बाबरेचे शॉट सिलेक्शन जबरदस्त. असा छोटा खेळाडू आहे पण ताबडतोब चौकार खेचण्यामध्ये तो माहीर आहे. ग्राउंडचा वापर करत फटके खेळण्यामध्ये तरबेज आहे. तो छोटा पाकेट बडा धमाका करण बाबरे पोहोचला आणि साजिद शेख या वर्षीचा फुल फॉर्म मध्ये असणारा मोहाचीवाडी टीमचा हा गोलंदाज. इन फॉर्म बॉलर साजिद शेख समोर आता करण बाबरे. धावा आहेत मात्र फक्त 9 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 इथून सुरू झाली आणि पहिल्या बॉलवर झाली विकेट. फटका करण बाबरेचा ऑन साइडला पाठवलाय त्यांनी सीमा बाहेर. खतरनाक गेम इथून होणार आहे. संकेत बाबरे आउट झाला, सौरभ बाबरे आउट झाला आणि त्यानंतर करण बाबरेने बॅट स्वीकारली आणि मैदानावरती पोहोचल्या साजिद शेखला आसमान दाखवलं. ठोकला षटकार. पुन्हा एकदा करण बाबरेचा फटका. लॉंगामध्ये खेळाडू आहे. थोडी लेट रिॲक्शन होती खेळाडूची. चेंडू सहज हातात गेला आणि तोपर्यंत करणने टोटल पोहोचले 16 अंकावरती. जबरदस्त पसंत बरा हा मुकाबला. KP11 चंद्रगड मंजारपाडा कैलास कालेकर अर्थात आंतरनीटचे जावई यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. दुसरे जावई जयवंत धुळे मंचावरती उपस्थित आहेत. जावयांचीच आज गर्दी सासरवाडीच्या गावामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि धावसंख्या पोहोचते 16. वैभवचा फटका हवेत आहे. खेळाडू आदमच्या हातातून चेंडू निसरला. कॅच ड्रॉप झाली. झेल इथून सुटला आदमकडून. 11 टोटल 17 पर्यंत पोहोचली. सोपा झेल होता. आदमची शरीरी असती हाईट बघता हा कॅच त्याला कॅरी करता आला असता पण ड्रॉप झाला आणि 17 धावा इथून वैभव माली सेफ राहिला. 4 बॉल साजिद शेखचे इथून समाप्त झाले. 17 धावा. 3 ओव्हरची मॅच. छोट्या क्रीडांगणे बाउंड्री लाईन जवळ त्यामुळे मोठे फटके मैदानावरती सहज खेळता येतात. गोलंदाज तयार साजिद शेख. करणसाठी हा चेंडू होता. पंचांचा निर्णय तो व्हाईट बॉल. संकेत डायरे रेल्वे कर्मचारी आज पंचांच्या भूमिकेत आहेत. आज सुट्टीचा दिवस आणि जबरदस्त त्यांची अंपायरिंग. अक्षय जाधवला थोडी विश्रांती आली पण पुन्हा अक्षय जाधव पंचांच्या भूमिकेत उतरले. 11 टोटल 18. साजिदचा चेंडू करण बाबरेसाठी. फटका करणचा. करारा जवाब साजिद शेखच्या गोलंदाजीवरती. आणखी एक षटकार आलाय तो करण बाबरेचा. टाळ वाजतायत वंजारपाडा टीमच्या. कारण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीमध्ये खणखणीत शॉट खेळतोय तो मात्र सनसनीत उत्तर देत असताना करण बाबरे. धावसंख्या पोहोचतीये षटकाराने 24 आणि साजिद शेखची ओव्हर लास्ट बॉल इथून असेल साजिदचा. करणचा शॉट इथून मागे आहे खेळाडू. 11 रनने ओव्हर नंबर 2चा खेळ झाला फिनिश. धावा पोहोचतात आफ्टर 2 ओव्हर. बॅटिंग करणारा वंजारपाडा टीमच्या 25. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16. 25 धावा. वंजारपाडा टीमची धावसंख्या पोहोचते ती मात्र 25. जर लगातार 3 षटकार आले तर रवींद्र मिसाल यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते या टीमला. आणि जर करण बाबरेने लगातार 3 षटकार ठोकले तर हरिश्चंद्र जाधव RTO साहेबांकडून 555 रुपयाचा कॅश प्राइज असेल करणसाठी. अमोल आलं बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू करणचा फटका आला. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. डीप मध्ये खेळाडू आहे. तैनात आहे. बॉल समोर आहे आणि इथून घाई केली. चुकीचं कॉलिंग आणि विकेट आली ती मात्र वैभव मालीची. एकच रन आली. धावसंख्या मात्र 26. वैभवला इथून परतावा लागेल. विकेट नंबर 3 इथून बाद झालाय. घाई केली. थोडी गरज नव्हती मी म्हणेल कारण चेंडू समोर होता. तरी देखील करण धावला असता तर काहीतरी उलटफेर होऊ शकला असता. कदाचित तो पोचला देखील असा. छोटा पण भरधाव वेगाने तो धावत होतो. वैभवला इथून आउट व्हावं लागलं आणि 26 धावांनी. अमोल चव्हाण भरपूर अनुभव असणारा खेळाडू. नवीन खेळाडू वंजारपाडा टीमकडून बॅटर आलाय. निखिल आज खरंच 2 संघामधील सामना बघण्यासारखा. बरेचसे प्रेक्षक आता ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या देखील वाढत आहे.
कारण त्यांना माहिती आहे की वंजारपाडा आणि मोहाचीवाडीचा हा काटेकी टक्करवाला मुकाबला सगळ्यांना बघायचा. कर्जत तालुक्याच्या दोन संघाच्या मॅचची चर्चा या आत्ताच्या या वर्षीच्या सीझन मध्ये भरपूर आहे, कारण बऱ्याचदा एकमेकांच्या समोर आलेत तर सातत्याने मी उल्लेख करतो, पण चर्चा जितकी जास्त आहे तितक्या सामने देखील दोघांचे तितकेच कट टू कट होताना दिसतात. गोलंदाज अमोल चव्हाण, फटका खेळायचा, तीनही स्टंप सोडून आले होते फलंदाज. शॉर्ट बॉल इथून आलाय, 1 रन आली, धावसंख्या 26. गेम इथून सुरू आहे. 3 ओव्हरची मॅच म्हणजे लास्ट ओव्हर अमोल चव्हाणकडे नेरळ टीम कडून. फटका चांगला आहे, ताबडतोब मोठा ब्लास्ट, टोकला षटकार, बाउंड्री लाईनच्या पार, आसमानी शॉट आहे, उत्तुंग षटकार आहे वंजारपाडाचे. अमोल चव्हाणचा हा चेंडू तितका खराब नव्हता, पण ताकद झोपली. रडार मध्ये आलेल्या चेंडूवरती ठोकला षटकार, धावा पोहोचल्या षटकाराने 32 अर्थात 32 धावा. 3 बॉल अमोलचे संपलेत, धावसंख्या पोहोचली 32. ओव्हर नंबर 3 अर्थात 3च ओव्हरची मॅच म्हणजे शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 3. गती थोडी कमी केली होती. अमोल चव्हाणने फसवलं गेलं अमोलकडून. खरं देखील तिथून गायडन्स करतोय की हा चेंडू देखील चांगला होता, परफेक्ट जज करता आला नाही. आणि 32 अमोल चव्हाण हा फसवण्यामध्ये माहीर आहे खेळाडू, माहिती अटॅकिंग स्पेलला कसं थांबवायचं. 5वा चेंडू भरपूर उंच गेलाय, खेळाडू रेषेवर डाऊन द बॉल आलाय, पकडले कॅच, विकेट आली निखिलची. आणि आता एका चेंडूचा खेळ बाकी राहील. 32 धावांपर्यंत पोहोचला किती 11 चेस वंजारपाडा आणि 1 चेंडू इथून शिल्लक आहे. कर्जत तालुक्यातील आपले सगळे संघ आहेत जे सातत्याने एकमेकांच्या विरोधात येत असतात आणि त्यांच्यामधील या मजेशीर आणि रंगतदार मॅचेस आपल्याला बघायला मिळतात. तसाच हा सामना वंजारपाड्याचे सगळे पाठीराखे शांत बसलेत, मोहाचीवाडीचे पाठीराखे शांत बसलेत, कारण मैदानाच्या आतमध्ये त्यांचा जो खेळ आहे तो सगळ्या पाठीराख्यांना आपापल्या संघाच्या खेळाडूंचा बघायला मिळतो. चला एक बॅटर लगेच पटवा. मनीष आहे नवीन फलंदाज, 1 चेंडू अवघा शिल्लक आहे, धावसंख्या ती मात्र 32. प्रत्येक संघाच्या खेळाडूंना आपल्या सहकार्यांचा अंदाज असतो. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर काही होऊ शकतं. 1 बॉल शिल्लक आहे, 32 धावा फलकावरती आहेत आणि लास्ट बॉल इथून अमोल चव्हाणचा पडला जाईल विकेटवरती. लास्ट बॉल समोर येतो मात्र फलंदाज मनीष, धावसंख्या 32. खोला टाकला चेंडू आणि पहिल्या डावाचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या थांबली आहे ती मात्र 32 वर आणि 33 धावांचं लक्ष इथून सेट केलंय ते श्री 11 मोहाचीवाडी टीमसाठी खेतू 11 चेंजगे मंजारपाडा टीम कडून. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ आजच्या दिवसाच्या क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचणारा पहिला संघ. आज अंजप संघाने चांदई आणि माळेवाडी या 2 संघांना पराभूत करत क्वालिफायर मॅच मध्ये धडक दिली आणि त्यांच्या विरोधात मात्र आज मोहाचीवाडी येईल की वंजारपाडा हे बघायचंय.
मोहाचेवाडी सलामीचे ओपनिंग बॅटर लगेच पाठवायचे. 33 धावांचं टार्गेट आहे, 11ची सरासरी आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू अंपायर्स किती आहेत आपल्याकडे? दोन्ही चेंडू आहेत. चला 2 फलंदाज उतरलेत, अमोल चव्हाण आणि आदम. कर्जत तालुक्यात यावर्षीची सीझन गाजवणारा संघ आहे तो म्हणजे श्रीलेन मोहाचेवाडी. बऱ्याच टुर्नामेंट या संघाने जिंकल्या आणि पिंपलेली येथे जी स्पर्धा सुरू आहे तिथे काल मोहाचेवाडी हा संघ क्वालिफाय झाला आणि आज देखील सेकंड राऊंड मध्ये वंजारपाड्याच्या विरोधात खेळतोय. काल वंजारपाड्यालाच मोहाचेवाडी टीमने पराभूत केलं. अशोक जाधव रावांचं माझ्याकडे पूर्ण लक्ष आहे. चला गोलंदाज वंजारपाडा टीमच्या संकेत बाबरेसाठी हरिश्चंद्र जाधव साहेबांचा कॅश प्राईज आहे. जर अमोल चव्हाणची दांडी गोल केली तर 500 आणि कॅच पकडली स्वतः संकेत तर 1000 रुपये. पहिला चेंडू स्वीप केलाय, रनआउटची चान्स आणि इथून पहिली धोक्याची विकेट. अमोल चव्हाणला इथून फसवलं. रनआउटच्या स्वरूपात क्रॉपिंग क्रीज पासून दूर राहिला अमोल. परफेक्ट थ्रो आला आणि ऍक्युरेट थ्रोने कमावली ती अमोल चव्हाणची विकेट. विकेट हॅट्रिक जर कमावली तर गोलंदाजी करणाऱ्या वंजारपाडा टीमच्या बॉलरसाठी रवींद्र मिसाळ यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज. विकेट जाईल टीमच्या खात्यात कारण रनआउटच्या स्वरूपातली विकेट आहे आणि अमोल चव्हाणची ही विकेट. संकेत डायरे आमचे अंपायर्स यांना कदाचित येणाऱ्या पुढच्या स्पर्धा चोरवल्याची स्पर्धा देखील इथून जयवंत धुळे साहेबांनी हाच अंपायर आमच्या स्पर्धेसाठी असं मी मागणी केलेली आहे. संकेत आपल्याला 20-21 ऑर्डर इथून कन्फर्म आहे चोरवलेकरांच्या वतीने आणि पहिलाच बॉल घातक ठरलाय. सामना हा ठसन बराच आहे कारण सातत्याने आपण या सामन्याला थोडंसं स्वरूप देतोय कारण लगातार जेव्हा एखादा संघ आपल्याला विजयापासून दूर ठेवतो, लगातार आपल्याला पराभूत करतो, तेव्हा मनामध्ये एक आग असते की आपण या संघाला का हरवू शकत नाही, का पराभूत करू शकत नाही, नक्की आपल्या चुका कुठे होत आहेत त्या चुका शोधतोय तो सध्या वंजारपाडा संघ. एक बॉल विकेट आली अमोलची, रोशन पोहोचला आणि साथीला येतो माता आदम. गोलंदाज संकेत बाबरे. आदमचा शॉट टायमिंग परफेक्ट होतं आणि पॉवर आहे आदमची, पॉवरफुल शॉट आला तो षटकार. आदमने लगेचच पहिल्या विकेटची भरपाई केली. संकेत बाबरे 11 या सरासरीने 33 करायचे. 2 बॉलमध्ये 6 झालेत. आदम स्ट्राईक वरती आणि त्याच्या विपक्षात संकेत बाबरे. चंद्रकांतजी जाधव पोलीस पाटील साहेब त्यांच्यावरती आहेत. 2 बॉल आणि 6 धावा 33चं टार्गेट इथून गाठायचं. आदमचा शॉट, 1 मोर लॉंगेस्ट षटकार आदमच्या बॅटमधून. 2 चेंडूवरती 2 षटकार. चेंडू जॉर्कर लेवलचा हा चेंडू आहे. संकेत बाबरेचा वार पलटवार या मॅच मध्ये सुरू आहेत. हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत. 4 बॉल मध्ये धावा झाला 12. संकेत बाबरे समोर आदम. शॉट पिच आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला आदमने. ठोकला चौकार. 5व्या बॉलवरती आला चौकार. धावा पोचतात या चौकाराने 16. गरज आहे अजूनही मॅच मध्ये. 13 चेंडू 17 धावांची. 13 बॉल मॅच जिंकण्यासाठी मोहाचेवाडी टीमला
धावा पाहिजे 17. अमोल चव्हाणची विकेट पहिल्या बॉलवरती जरूर आली, पण आदम खेळपट्टीवरती जणू काही मैदानावरती हा सामना लवकर फिनिश करण्याचा इरादा आहे आदमचा. पण केतू 11 चेन्नई मंजारपाडा टीमला इथून संकेतला चांगला बॉल टाकावा लागेल, गोल्डन विकेट कमावी लागेल त्या आदमची, तरच सामन्यामध्ये थोडा टर्न दिला त्याला आणि चेंडू अडवला, चेंडू कव्हर केलाय. तोपर्यंत पंचांचा निर्णय, पंच त्या ठिकाणी बघतात की एक्झॅक्ट चेंडू कुठे पडला आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ इथून कंप्लीट. धावा झाल्या 16 आणि 12 चेंडू मध्ये गरज आहे ती 17 धावांची. केतू 11 चेन्नई मंजारपाडा टीम 12 बॉलमध्ये 17 धावा त्यांना डिफेन्स करायच्या आहेत. 12 बॉलमध्ये 17 धावा जर त्यांनी डिफेन्स केल्या तर आज या क्रीडांगणावर जे काही घडलं ते आपण पहिल्या सामन्यामध्ये बघितलं. मग खरं तर मी उल्लेख करतो, काही जण कदाचित बोलत असेल, कदाचित मी खेळाडूंच्या मनामध्ये तिरस्काराची भावना निर्माण करतो, पण असं काही नाहीये. कारण जे सत्य आहे ते सत्य आहे. पहिल्या मॅच मध्ये अंजप संघाला चांदेई संघाने कधी जिंकू दिलं नव्हतं. अंजप संघाने आज पहिल्यांदा चांदेई संघाला पराभूत केलं आणि त्याच पद्धतीने या सीझन मध्ये 4 वेळा वंजारपाडा संघाला हरवलंय. त्यामुळे मोहाचीवाडी संघाला 5व्या मॅच मध्ये देखील मोहाचीवाडी टक्कर देतोय आणि त्यांना टक्कर देऊन त्यांना पराभवाची चव चाखायला लागेल का मोहाचीवाडी संघाला वंजारपाडा हे आपल्याला बघायचं. खरं सत्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही, कारण प्रत्येक कॉईन तुम्ही बघा, कुठेही बघा, सत्यमेव जयते. नेहमी सत्याचा विजय होतोच आणि सत्य बोलायला आपल्याला काहीच हरकत नाहीये. 12 बॉल गरज होती 17 धावांची. गोलंदाजी करतोय तर मात्र कुमार विर्ले, कॅप्टन कुमार विर्लेच्या समोर कॅप्टन रोशन आणि पहिला बॉल ओव्हर नंबर 2 चा पहिला चेंडू पॉइंट रिझन मध्ये ठोकलाय. खेळाडू आले बॉल पर्यंत, बॉल समोर दुसरा धावेचा कॉल थांबवलाय. 1 रन. 11 चेंडू, आता 16 धावांची गरज आहे. अंपायरच्या भूमिकेत अक्षय जाधव एखादा फेविकॉल लावून एखादा बॅनर चिपकावा, तसे 4 दिवस पंचांच्या भूमिकेत ते चिपकलेले आहेत आणि 11 बॉल धावा पाहिजेत ते मात्र 16. खरंच लाखोंचं पॅकेज अक्षय आपल्याला कदाचित येणाऱ्या स्पर्धामध्ये मिळेल. अशीच पंचांची भूमिका आपण करत राहा. 11 बॉल 16ची गरज. फटका आदमचा, शॉट आणि सीमा बाहेर पाठवलाय, सीमा पार षटकार. आदमची विकेट मैदानाच्या आतमध्ये वंजारपाडा टीम साठी अत्यंत घातक आहे. विध्वंसक बॅटिंग करतो, डिस्ट्रॉय करतोय गोलंदाजीला आदम, कारण आता सामना लेवलवरती आहे. 10 बॉल आणि विजयासाठी धावा पाहिजे ते मात्र 10. कट टू कट फाईट. गतवर्षीचा चॅम्पियन संघ या स्पर्धेचा स्वर्गीय मंगेश स्मृती चषकाचा वंजारपाडा सध्या 10 बॉल मध्ये धावा त्यांना वाचवायचे 10. आदमची ही बॅटिंग 22 धावा एकट्या आदमने ठोकल्यात. 23 मधल्या 22 एकट्या आदमचे आहेत. आदमचा शॉट परफेक्ट पिक केला, पिकअप शॉट, सीमा बाहेर आलाय तो षटकार. धावा पाहिजेत आता 9 चेंडू मध्ये फक्त 4. विजयाच्या आशा अपेक्षा आता 9 बॉल आणि 4. म्हणजे आदमचा हा 1 मॅन आर्मी शो सध्या वंजारपाडा टीमला विजयापासून थोडा दूर घेऊन जातोय, कारण 9 बॉल आणि धावा पाहिजे फक्त 4. जुना चेंडू पूर्वा. मॅच बॉल येतोय की नाही? जुना चेंडू येतोय बघा मैदानात. मॅच बॉल सुद्धा आलाय. 9 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. ग्रेट नॉक बाय आदम. वंजारपाडा टीम तुफान गोलंदाजीचा सामना किती सहजपणे करतोय तो आदम. सहजपणे तो षटकार ठोकतोय, चौकार ठोकतोय. सामना फक्त 4 धावांच्या अंतरावरती. 9 चेंडू, गरज आहे 4 धावांची. आदमचा शॉट आहे ऑन साईडला. खेळाडू आले सौरभ बाबरे बॉल पर्यंत. हातामध्ये चेंडू, एकच रन नाही. या चेंडूची समाप्ती होईल आणि 3 धावांची गरज येणार 8 बॉल मध्ये. 2 चेंडू जर लगातार डॉट काढले कुमार विर्लेने तर देखील सामना लास्ट ओव्हर पर्यंत जाईल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी उलटफेर करता येईल आणि 8 बॉल मध्ये 3 धावा इथून डिफेन्स करायचे. कुमार विर्लेचा हा चेंडू रोशनसाठी कॅप्टन वर्सेस कॅप्टन लढत झाली आणि इथं भारी पडलाय वंजारपाडाचा कॅप्टन कुमार. आता 7 बॉल, धावा पाहिजे 3. अजूनही फाईट करणं सोडलेलं नाहीये वंजारपाडा टीमने. त्यांना माहिती आहे की क्रिकेटच्या मॅच मध्ये कधी सामना फिरू शकतो आणि तसा प्रयत्न त्यांनी सुरू केलाय आणि बघायचं की 7 बॉल मध्ये 3 धावा इथून डिफेन्स केल्या जातील का. पुन्हा एकदा मोहाचीवाडी संघ, श्री 11 मोहाचीवाडी संघ केतू 11 चेन्नई वंजारपाडा संघाला
इथून शिकस्त देईल. चर्चा दोन संघांची चर्चा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये चर्चा व्हायला हव्या तरच मजा येते ही स्पर्धांना. खोला टाकला चेंडू, भरता वेगाने येणारा चेंडू कुमार विर्लेचा. सामना बनलाय 6 चेंडूंचा थरारक. मॅच मध्ये आता गरज होती 3 धावांची. वंजारपाडा टीम कुमारने 2 डॉट बॉल काढले, पण आदम जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत सामन्याचं पारडं थोडं जड आहे. तर मोहाचीवाडी टीमचं श्री 11 नरेंद्र गोमारे यांनी पुरस्कृत केलेला श्री 11 मोहाचीवाडी संघ 6 बॉल आणि कंपल्सरी गरज आहे 3 धावा संख्येची. आणि या 3 धावांच्या अंतराला पार करण्यासाठी आता फलंदाज तर तंबू ठोकून उभे आहेत आणि त्यांच्या विपक्षात गोलंदाजी मार्कवरती टीम मीटिंग मध्ये डिसिजन घेण्यात आला. आणि वैभव माळी की सौरभ बाबरे या दोघांपैकी एका गोलंदाजाची चॉईस होती आणि शेवटच्या ओव्हरमध्ये वैभव माळी या गोलंदाजाला इथून मार्गस्थ केलं 6 बॉलमध्ये 3 धावा डिफेन्स करण्यासाठी. आणि या स्पर्धेतील हा सामना जो संघ जिंकेल त्या संघाची क्वालिफायची मॅच अंजप संघाच्या विरोधात असेल. अंजप संघाच्या विरोधात ती क्वालिफायची मॅच असेल. इथून सामना जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. सगळे खेळाडू आता जवळ सेट केलेत. अग्रेसिव्ह फिल्डिंग लावली. विकेट किपर समोर कव्हर पॉइंट देखील आणलाय, शॉर्ट मिड विकेट देखील आहे. आणि तिथून सामना कशा पद्धतीने इथून टर्न करता येईल याचा पूर्ण विचार केला जातो वंजारपाडा टीमकडून. वैभव मालीची ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल. आदमसाठी चेंडू हवेत आहे आणि पहिल्या बॉलवरती विकेट आहे ती मात्र श्री 11 मोहाचीवाडीच्या आदमची. सामना आता पुन्हा एकदा जिवंत होतोय तो वंजारपाडा टीमसाठी. हीच विकेट आदमची जर 4 षटकार खेळण्याच्या आधी आली असती तर कदाचित इथे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये असता, पण अजूनही सामना गेलेला नाहीये. 5 बॉल धावा पाहिजे 3. आधीच आदम सामना क्लिअर करेल असं वाटत होतं, पण सामना आता थोडासा पुन्हा एकदा बनतोय. इट्स टाइम टू क्रिएट आणि क्रिएट केलाय सामना आपल्या संघासाठी तो कुमार विर्लेच्या 2 डॉट बॉल आणि वैभव मालीच्या पहिल्या विकेटने. आयोजकांची टीम मीटिंग होती. विश्वास करडे आपल्या सगळ्या कमिटी मेंबर्सला विश्वास देतात. ही स्पर्धा आपली 6च्या आत कव्हर होईल आणि बक्षीस समारंभ देखील सूर्यास्त होण्याच्या आतमध्ये होईल. कालचा दिवस धोत्रे संघ या स्पर्धेमध्ये जिंकला. धोत्रे संघाशी कॉन्टॅक्ट करा. धोत्रे संघाला अर्ध्या तासामध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना द्या. आयोजकांना विनंती आहे. 5 बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. साजिदचा फटका बॅक टू द बॉलर. सामन्यामध्ये आलेला डॉट बॉल. वंजारपाडा टीम देखील आता पुन्हा एकदा आपली ताकद आजमावली आणि 2 बॉलवरती एकही धाव नाही. 4 बॉल आणि गरज होती मात्र कंपल्सरी 3 धावांची. 8 चेंडू 3 धावांचा सामना आलाय तो 4 बॉल 3. जर मागे 4ही चेंडू डॉट आले 4 डॉट बॉलची ही शृंखला आता या शृंखलेला ब्रेक करेल का साजिद शेख. फुल टॉस टाकलाय समोर लॉंगऑन मध्ये खेळाडू. बॉल हातामध्ये एकाच धावेवरती समाधान मानलंय. 3 चेंडू आणि कंपल्सरी विजयासाठी धावा पाहिजे 2. अंजप संघाचे कर्णधार आपण स्टेजकडे रवाना व्हायचंय. अंजप टीम कॅप्टन आपण स्टेजकडे रवाना व्हा आणि यानंतर आपल्या संघाचा क्वालिफायचा सामना होईल आणि 3 बॉल कंपल्सरी धावा पाहिजे 2. सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघाचे एफर्ट्स आहेत आणि विजयाचा स्टॅम्प आता कोणता संघ लावेल. जबाबदारी आहे वैभव माळीवरती. जर त्याने हा सामना जिंकून दिला तर वंजारपाडा गावामध्ये मी म्हणेल की वैभव मालीच्या नावाने जल्लोष होईल, कारण 5वी लढत आहे या 2 संघांमधली आणि आता 3 बॉलमध्ये धावा पाहिजेत त्या 2. जयवंत माळी दादा आले. जयवंत दादा आपलं स्वागत. शरीरावरती अपील होतीये. चेंडू हातातून निसटलाय. चेंडू हातातून निसटलाय. 1 रन आली. आता 2 बॉल आणि 1 धावेची गरज. अंजप वर्सेस मालेवाडीचा सामना पुन्हा डोळ्यांसमोर फिरतोय. 2 बॉल 1 धावेची गरज. सुदाम जोगल्याने सामना जिंकून दिला. 1 बॉल 1 धाव त्याने काढली आणि नशिबाची ती धाव ठरली आणि अंजप संघ पोहोचला क्वालिफायच्या मॅच मध्ये. आता 2 बॉल 1 धावेची गरज आहे. 8 बॉल 3 चा सामना 2 बॉल 1 म्हणजे 6 बॉल मध्ये फक्त 2 धावा दिल्या वंजारपाडा टीमने. हे देखील विसरून चालणार नाही. त्यामुळे 2 बॉल 1 फिल्डिंग पोझिशन मध्ये चेंजेस भरपूर आणलाय.
या सामन्यामध्ये खरं तर एकच धाव वाचवायची आहे. फक्त एका धावाची गरज आहे. अशा मोमेंटला एकच धाव बाबा माळीचा चेंडू. साजिदचा शॉट, मॅच फिनिश. विजयी षटकार जिंकलाय श्री 11 मोहाचीवाडी आणि जाऊन पोहोचला होता क्वालिफायर मॅच मध्ये. अभिनंदन टीम श्री 11 मोहाचीवाडी. आणि आपले अंजद गावाचे गुडवनवाडीचे डान्सर पाटील, नाद करायचा नाही पाटीलचा. आणि गौतमी पाटील एका बाजूला महाराष्ट्रामध्ये सुपर डान्सर आहे आणि दुसऱ्या बाजूला गुडवनवाडीचे पाटील यशवंत पाटील डान्सर आलेले आहेत. चला डीजे घेऊन जाऊ दे गाणं. आणि मानवनाचा मानकरी ठरलाय तो मात्र श्री 11 मोहाचीवाडीचा आदम ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. तर अंजद टीमचे कॅप्टन आपण या 29 धावा 1 विकेट तो आदम या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. आदम प्लीज कम टू कलेक्ट मानवनाच ट्रॉफी. आणि अंजद टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण टॉससाठी या. मोहाचीवाडी संघाचा पिंपलोली येथे देखील सेमीफायनलचा सामना. त्यांना कदाचित हा सामना खेळून तिकडे जावं लागेल. कदाचित त्यांच्याकडे 2 ऑप्शन आहेत, टीम ए आणि टीम बी. 2 टीम तयार आहेत. काही निर्णय ते घेऊ शकतात. टीम ए ला इथे ठेवतील किंवा बी ला पाठवतील किंवा बी ला इथे ठेवतील ए ला पाठवतील. यशवंत पाटील गुडवनवाडी डान्सर ऑफ दी टुर्नामेंट असा किताब आणि त्याचा सन्मान आपण नंतर करू. प्लेअर ऑफ दी मॅच अवॉर्ड या ठिकाणी पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते आपण देऊ. जावई अंतर नीडचे जयवंत धुळे दादा जावयांचा मान हा सर्वात पहिला आणि त्यांच्या शुभ हस्ते 29 जावा 1 विकेट आदमला इथून आपण ही प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतोय. गुड गेम आदम, कॉंग्रॅच्युलेशन. चला कॅप्टन आले अंजद टीमचे रोशन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा आणि जयवंत धुळे